प्लॅन असा होता, की 8 महिन्याची मोठी ट्रिप गोव्याला करायला ही सगळी फॅमिली आली. ही फॅमिली म्हणजे फिओना, स्कारलेटची 7 भावंडं आणि फिओनाचा तेव्हाचा जो बॉयफ्रेंड होता रॉब. हे सगळं चालू होतं. त्यांची आयुष्य परत त्यांच्या दृष्टीने नॉर्मल सुरू होती आणि मग त्यांनी निर्णय घेतला, की आता ठीक आहे आपण एक 5-6 महिने गोव्यामध्ये राहिलो. आता आपण दुसरीकडे जाऊया. आपण गोकर्णला जाऊयात. हं. स्कारलेट गोवामध्ये राहत होती आणि बाकीचं तिचं कुटुंब हे गोकर्णमध्ये शिफ्ट झालेलं. काही वेळाने स्कारलेट म्हणजे साधारण जानेवारी-फेब्रुवारीच्या सुमारामध्ये स्कारलेट परत आपल्या घरी गोकर्णला गेली, आपल्या फॅमिलीला हं. भेटायला वगैरे. त्याच भांडणाच्या वेळेला हिने सांगितलं, की आता 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन्स डे येतोय आणि गोव्याला अंजुना बीचवर एक खूप मोठी पार्टी होणार आहे व्हॅलेंटाईन्स डेची आणि मला त्या पार्टीला जायचंय. इथे मात्र फियोनानी ठरवलं, की नाही एकतर म्हणजे वय नाहीये तुझं किंवा जी काही कारणं हां. तिला त्यावेळेला बेस्ट वाटली असतील, तिचे इन्स्टिंक्ट्स असतील, त्यामुळे तिने ठरवलं की हिला त्या पार्टीला जाऊ द्यायचं नाही. पण परत मी जे सुरुवात आपण जिथनं केली भांडणापासनं, ते भांडण त्यांचं सुरू झालं. ह्याच्यामध्ये कन्व्हिन्स करण्यासारखा एकच पॉइंट होता, ते म्हणजे तिचा जो जुलिओ बॉयफ्रेंड होता, त्याची एक कॅथलिक आंटी आहे, जी खूप रिलिजियस आहे आणि ती अंजुनालाच राहते आणि तिच्या घरी मी राहीन, अंजुनालाच जवळ पार्टी करीन आणि मग परत मी रात्री हं. घरी येईन. म्हणजे ती माझ्यावर लक्ष ठेवायला असेल, ती रिलिजियस असल्यामुळे ती आम्हाला फार काही वाह्यात गोष्टी करू पण देणार अ, नाही. हे सगळं सांगून कन्व्हिन्स करून ती फायनली गेली आणि अर्थात हे नॅचरली खोटं होतं. अशी कुठचीही आंटी नव्हती आणि ती एकटीच रूम घेऊन अंजुनाला राहत हां. होती. बापरे! हे लगेचच म्हणजे हं. गेल्या-गेल्याच तिच्या आईला कळलं. हे काही फार काळ तिने लपवलं पण नाही. 14 तारखेची ती पार्टी झाली. ती तिकडे राहत होती, मजा करत होती. 17 तारखेला मात्र तिला तिच्या आईला एक फोन आला. तो फोन होता यूकेवरून. जो तिचा भाऊ मागे राहिलेला होता हां. यूकेमध्ये. त्याचा जबर ॲक्सिडेंट झालेला असतो आणि त्याला बापरे! खूप मार लागलेला असतो. त्यामुळे हे सगळं कुटुंब ठरवतं, की आता झाले. हं. खूप महिने झाले आपल्याला इकडे येऊन, आता परत जायची वेळ आलेली आहे. 17 तारखेला हे कळवणारा फोन फियोना आणि स्कारलेटमधला शेवटचा फोन असतो. स्कारलेटला 17 तारखेला फियोना फोन करून सांगते, की आता तुझ्या भावाची तब्येत बरी नाहीये, त्याला दुखापत झालेली आहे. त्यामुळे आपण आता सगळ्या फॅमिलीने परत जायचं आपण ठरवतोय. सो आता आपण परत जाऊया. हं. इथलं सगळं हळू वाइंड अप करून. आणि त्यामुळे ती ठरवते, की आता आपण आपली गोव्यातली जी आता सगळ्यांना गुड बाय म्हणायचं आहे. तर आपण आपली गोव्यातली शेवटची रात्र सेलिब्रेट करूया. तिला हे माहिती नव्हतं, की ती तिची गोव्यातली नाही, तर या जगातली शेवटची रात्र असणार आहे. देवा!